पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे। ज्या घरामध्ये मुले आहेत त्यांच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 किंवा 2 मुली असणाऱ्या पालकांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी आज घेतलेला आहे। आता मुलींच्या पालकांना 3 लाख रुपये मिळणार आहेत। मुलींच्या मातापित्यांसाठी सर्वात मोठी धमाकेदार योजना सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आल्या। याचा GR देखील काढण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या पालनपोषणासाठी व त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी या ठिकाणी आता घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ज्या घरामध्ये 1 किंवा 2 मुली आहेत त्या मुलीच्या पालकांना मिळणार 3 लाख रुपये। तुम्हाला 1 मुलगी असेल किंवा 2 मुले असतील किंवा 3 मुले असतील तरी पण आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून हा लाभ आता घेता येणार आहे। आतापर्यंत हा लाभ मिळणार म्हणून तुम्ही बातम्या अनेक वेळा ऐकल्या असणार, परंतु सरकारच्या माध्यमातून अधिकृत GR आता या ठिकाणी काढण्यात आला आहे। आज झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलींच्या पालकांसाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, ज्यामध्ये आता मुलींच्या पालकांना म्हणजेच आई वडिलांना 3 लाख रुपयांचा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। आता तुमच्या घरामध्ये म्हणजेच तुम्हाला जर 1 मुलगी असेल किंवा 2 मुली असो किंवा 3 मुली असो सर्वांना लाभ या ठिकाणी आता मिळणार आहे। मग आता तुमची मुलगी 1ली मध्ये शिकत असेल किंवा 2रीला असेल, 3री मध्ये शिकत असेल किंवा 18 वर्षे पूर्ण झालेल्या असू द्या, कोणत्याही वयातील असू द्या, त्या मुलींना लाभ आता सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी दिला जाणार आहे। 1 मुली असो, 2 मुली असो, 3 मुली असो, तुम्हाला 3 लाख रुपये प्रत्येक मातापित्यांना सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने मिळणार आहे तुम्ही लगेच पाहून घ्यायचं आहे। राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या सरकारच्या माध्यमातून आता सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आज झालेल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील आता कालपासूनच सुरू करण्यात आले आहेत। मुलींच्या मातापित्यांना मुलींच्या शिक्षणासाठी, मुलींच्या पालनपोषणासाठी 3 लाख रुपये देण्यात येणार आहे। मुलींच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे। जर तुमच्या मुलीचे वय लहान असेल तर तुम्हाला कमी पैसे मिळतील, जर तुमच्या मुलीचे वय जास्त असेल तर तिला थोडे जास्त पैसे मिळतील। 18 वर्षाच्या आतमध्ये ज्या मुलींचे वय आहे त्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून सुरू केला आहे। याचा GR देखील आता काढण्यात आलाय। याचे अर्ज कालपासून सुरू करण्यात आले आहेत। याचा हा लाभ नेमकं कसा मिळवायचा, अर्ज कोणता आहे, कुठे मिळवायचा आहे अर्ज, कुठे जाऊन अर्ज तुम्हाला तात्काळ या ठिकाणी जमा करायचा आहे, कागदपत्रे यासाठी काय काय लागणार आहेत, पात्रता सरकारने काय ठेवलेले आहे आणि अर्ज भरल्यापासून किती दिवसांनी पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत, संपूर्ण सविस्तर डिटेल माहिती व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी सांगणार आहे। मुलींच्या पालकांसाठी खूप धमाकेदार योजना सरकारने या ठिकाणी आणलेली आहे, पण ही योजनेची सखोल माहिती घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे, तरच तुम्हाला माहिती व्यवस्थित समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहायचं आहे। सर्वात मोठा निर्णय आता मुलींच्या पालकांना या ठिकाणी घेतला आहे। 3 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत। 1 मुलगी असो, 2 मुलगी असो, 3 मुली असो, हा लाभ सर्वांना मिळणार आहे। यामध्ये मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलीच्या वयानुसार वेगवेगळ्या स्वरूपात हा पैशांचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे। तुमची मुलगी आता 1ली मध्ये शिकत असू द्या, आता जन्मली असू द्या, 2री मध्ये शिकत असू द्या, 5वी मध्ये शिकत असू द्या, आता 18 वर्ष पूर्ण झालेली असू द्या, आता या ठिकाणी सर्वांना लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता देण्याचा निर्णय घेतला आहे। आता बघा कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, फक्त तुमची मुलगी लग्न झालेली चालणार नाही, 18 वर्षाच्या आतमध्ये वय पाहिजे, परंतु ही जन्मली सध्याला जरी जन्मली असेल तरी सुद्धा लाभ कशा स्वरूपात मध्ये मिळणार आहे बघा तुम्ही। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण पालकांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। आता मुलींसाठी
पालकांना 3 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। खरोखर 100% खरी बातमी आहे, कारण सरकारच्या माध्यमातून कालपासून अर्ज या ठिकाणी सुरू झाले आहेत। अनेक महिलांनी या ठिकाणी अर्ज सुद्धा भरलेत, अनेक पुरुषांनी देखील, त्यांना आता 1 मुलगी आहे, काहींना 2 मुली आहेत, त्यांनी अर्ज भरलाय। ज्या घरामध्ये 1 मुलगी आहे त्यांना सर्वात जास्त लाभ सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे आता बघा हा अर्ज कसा भरायचा आहे, नक्की यासाठी काय काय कागदपत्रे लागतात, कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुमच्या बँकेमध्ये पैसे मिळणार नाहीत। बँक खातं यासाठी कोणतं लागणार आहे, कोणती बँक यासाठी नेमकं चालणार आहे, सगळ्यात मोठी बातमी म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या स्वरूपानुसार हा अर्ज भरावा लागणार आहे, तरच तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। खेडेगावातील मुलींना जास्त शिकवत नाहीत, कारण त्यांच्याजवळ पैसे नसतात, लवकर लग्न करून देतात आणि त्यामुळेच मुलींच्या शिक्षणाची प्रगती होत नाही। त्यामुळे सरकारने हे मोठे पाऊल उचलल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। यामध्ये तुमची मुलगी पहिलीला असेल तर तिला इतके पैसे मिळतील, दुसरीला तुमची मुलगी असेल तर तिला इतके पैसे मिळतील, 18 वर्षाच्या आतमध्ये तुमची मुलगी असेल तर तिचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आता या ठिकाणी तयार राहायचं आहे। सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता मिळणार आहे। त्यामुळे यासाठी अटी पात्रता काय आहेत, अर्ज कुठे भरायचा आहे, काय काय कागदपत्रे लागणार आहेत, कोणत्या बँकेचे खाते चालणार आहे, सर्व सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, लेक लाडकी योजना सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। महाराष्ट्र शासनाने राज्यातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत। त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची योजना ती म्हणजे लेक लाडकी योजना, याचा ज्या सरकारने काढलेला आहे। या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत पालकांना आर्थिक सहाय्य या ठिकाणी देण्यात येणार आहे। महिला व या ठिकाणी बाल विकास माध्यमामार्फत या विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याची आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशेष डिझाईन या ठिकाणी करण्यात आले आहे। या योजनेतून पालकांना एकूण 1,01,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळतील। आता मुलीच्या विविध वयोगटातील टप्प्याटप्प्याने या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 1,01,000, दुसऱ्या टप्प्यात 2,02,000, तिसऱ्या टप्प्यात 3,03,000 असं टोटल 3 लाख रुपये सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी लाभ कशा स्वरूपामध्ये मिळवायचा आहे नक्की बघा। आता या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे बघा। आता बघा, लेक लाडकी योजना केवळ आर्थिक मदत देण्यापुरतीच मर्यादित नाही, तर हिचा उद्देश अधिक व्यापक आहे। समाजात मुलींबद्दलची नकारात्मकता धारण बदलणे, त्यांना समाधानकारक संधी उपलब्ध करून देणे या योजनेचा मुख्य हेतू आहे। अनेक कुटुंबांमध्ये आर्थिक अडचणीमुळे मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सोडले जाते, त्यांना आता योग्य प्रमाणामध्ये या ठिकाणी शिक्षणामध्ये संधी दिली जात नाही। या योजनेमुळे अशा कुटुंबांना मदत होऊन मुलींना शिक्षणाची सोय करता येते। योजनेची रचना अशी या ठिकाणी केली आहे, मुलींचे शिक्षण सुरू राहावे आणि ती 18 वर्षापर्यंत शाळेत जावी यासाठी प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर आर्थिक प्रोत्साहन या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यामुळे मुलींचे पालक त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन करतात आणि बालविवाह या ठिकाणी टाळता येईल। यामुळे आता तुम्हाला 3 लाख रुपये कशा स्वरूपामध्ये मिळवायचे, अर्ज कुठे भरायचा आहे, कागदपत्र काय आहेत, तुम्ही आता सविस्तर पाहू शकता। आता बघा, या ठिकाणी स्पष्टपणे सरकारने आता इथे पाहू शकता, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केल्या बघा लेक लाडकी योजना। राज्य सरकारने मुलींच्या पालकांसाठी सुरू केलेल्या लेक लाडकी योजनेचे अर्ज आता सुरू झाले आहेत। बघा, अर्ज या ठिकाणी सरकारने आता सुरू केलेले आहेत। लक्षपूर्वक बघा, ही योजना मुलींच्या जन्मापासून ते 18 वर्षापूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत या ठिकाणी करते। त्यामुळे तुमच्या बघा घरामध्ये मुलीचा जन्म आत्ता झाला असेल किंवा 18 वर्षे तिचं पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून कशा स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे बघा। तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे, सरकारने याचा GR काढला आहे बघा। लाभार्थीमध्ये काय बघा, मुलीचे आई वडील पालक, बघा लाभार्थी कुणी व्हायचं आहे तर मुलीचे आई वडील पालक आता या ठिकाणी लाभार्थी असणार आहेत। प्रत्येक मुलीला एकूण 1,01,000 पर्यंत टप्प्याटप्प्याने लाभ, म्हणजे या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख, दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख, तिसऱ्या टप्प्यामध्ये 3 लाख, म्हणजे प्रत्येक टप्प्याला 1-1 लाख रुपये सरकार तुम्हाला या ठिकाणी देणार आहे।
म्हणजेच या ठिकाणी सांगितले प्रत्येक मुलीला एकूण 1,01,000 पर्यंत टप्प्याटप्प्याने लाभ। 3 मुले असल्यास 3 लाख रुपयेपर्यंत लाभ पहिल्या टप्प्यामध्ये देण्यात येईल। बघा 3 मुले असल्यावर 3 लाख रुपयेपर्यंत लाभ या ठिकाणी मिळू शकतो। सरकारने स्पष्टपणे या ठिकाणी आदेश दिले आहेत। तर बघा यासाठी काही अटी पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी बघा 1 लाखपेक्षा जास्त नसावे। तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे बघा 1 लाख रुपयेपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न वार्षिक या ठिकाणी नसावे। महाराष्ट्राचं रहिवासी असणं आवश्यक आहे। म्हणजेच तुम्ही आता महाराष्ट्र राज्यातीलच फक्त रहिवासी पाहिजे, बाहेरील राज्यातील अजिबात चालणार नाही। पहिल्या 2 मुलींना लाभ मिळतो, दुसऱ्या वेळी जुळी मुली झाल्यास 3 मुलींना लाभ मिळतो। बघा 3 मुले असल्यावर सुद्धा लाभ मिळतो, 1 मुली असल्यावर लाभ मिळतो, 2 मुले असल्यावर सुद्धा या ठिकाणी लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। आता बघा या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये तुम्हाला 3 लाख रुपये या ठिकाणी सरकार देणार आहे। बघा कशा स्वरूपामध्ये तुम्हाला देणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ही अधिकृत सरकारच्या माध्यमातून माहिती आल्या, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। पहिल्या मुलीच्या 3ऱ्या हप्त्यासाठी आता बघा दुसऱ्या मुलीच्या 2ऱ्या हप्त्याच्या वेळी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। आता बघा या ठिकाणी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर शेवटचा हप्ता मिळवण्यासाठी ती अविवाहित असावी। स्वय घोषणापत्र आवश्यक। म्हणजे काय सांगितले, तुमची मुलगी आता लग्न झालेली नसावी, म्हणजे 18 वर्षापर्यंत तिला लाभ या ठिकाणी मिळणार आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा। लग्न झाल्यावर हा लाभ तुम्हाला मिळणार नाही, फक्त 18 वर्षापर्यंतच तुमच्या मुलीला हा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी दिला जाणार आहे। तर बघा आता दुसरं काय सांगितले, टप्प्याटप्प्याने मिळणारा आर्थिक लाभ प्रति मुलगीप्रमाणे ही योजना 5 टप्प्यात या ठिकाणी असणार आहे। टक्केवारीत नाही तर वयाच्या किंवा शिक्षण टप्प्यानुसार लाभ देते। म्हणजे तुमची मुलगी शाळेत जात असेल तर तिला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला 3 लाख रुपये देणार आहे। तुमची मुलगी 1लीत असू द्या, 4थीत असू द्या, 5वीत असू द्या, आता जन्मली असू द्या आणि अंगणवाडी शिकत असू द्या, फक्त ती शिक्षण घेत असावी। त्या ठिकाणी टप्प्यानुसार तुम्हाला लाभ कसा मिळवायचा आहे बघा। आता बघा कशा स्वरूपामध्ये तुम्हाला लाभ भेटतोय बघा। मुलगी जन्मल्या आता पुढे सांगणार हा अर्ज भरला 5,000 रुपये मिळणार आहे। सर्वांनी काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन बघा। इथे बघा मुलगी जन्म झाल्यानंतर 5,000 रुपये डायरेक्ट खात्यावरती तुमच्या या ठिकाणी येणार आहे। मुलगी शाळेत 1लीला जाऊ लागल्यावर बघा, मुलगी शाळेत 1लीला जाऊ लागल्यावर 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून दिले जाणार आहे। बघा मुलगी शाळेत या ठिकाणी जाऊ लागल्यावर 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। तुमची मुलगी 6वीत गेल्यावर 6,000 रुपये मिळणार आहे। बघा मुलगी 6वीला गेल्यावर 6,000 रुपये सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत। मुलगी जर तुमची 11वीत गेल्यावर 8,000 रुपये मिळणार आहेत। बघा सरकारच्या माध्यमातून किती लाभ मोठा मिळत आहे। मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये मिळणार आहेत। बघा 18 वर्षे पूर्ण जर तुमची मुलगी झाली असेल तर तिला किती सरकार देणार आहे, तर 75,000 रुपये मिळणार आहेत। एकूण टोटल पहिल्या टप्प्यामध्ये इथे पाहू शकता 1,01,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहेत। 3 टप्पे असे आहेत, तर तिन्ही मिळून 3 लाख रुपये मिळवायचे आहेत। तुम्हाला कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे, अर्ज कुठे भरायचा आहे, काय कागदपत्रे लागणार आहेत, काळजीपूर्वक व्हिडिओ बघा। अर्धवट व्हिडिओ सोडून जाणाऱ्यांना हा लाभ मिळवता येणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी आता बघायचा आहे। आता बघा या योजनेसाठी काही कागदपत्रे लागणार आहेत, कारण अर्ज तर भरावा लागणार आहे। अर्ज भरताना ही कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला जमा करावी लागणार आहेत। कोणती कागदपत्र आहेत तुम्ही कान देऊन आता ऐकायचं आहे। आता बघा लाभार्थ्याचा जन्माचा दाखला, म्हणजे तुमची मुलगी 18 वर्षाची असू द्या किंवा किती वर्षाची असू द्या, पहिलं कागदपत्र आहे तुम्हाला लाभार्थ्याचा जन्माचा दाखला। कुठे जन्मले ती जन्माचा दाखला तुम्हाला या ठिकाणी आता लागणार आहे। त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयेपेक्षा कमी असल्याचा दाखला, म्हणजेच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामधला काढायचा आहे, जो 1 लाख रुपयेपर्यंत उत्पन्नाचा दाखला तुम्हाला असणं या ठिकाणी गरजेचं आहे। मुलीच्या आधार कार्डाची छायांकित प्रत, आता बघा आधार कार्ड जे आहे तर ते आधार कार्डाचं तुम्हाला फोटो एक मुलीचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, म्हणजे तुमच्या बँकेचं खातं कोणत्या बँकेचं खातं चालणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे।
त्या पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो तुम्हाला या ठिकाणी आता काढणं गरजेचं आहे। बघा बँकेचं पासबुक झालं, त्यानंतर आता बघा लक्षपूर्वक बघायचं आहे कोणती कागदपत्रे लागणार आहेत। जर तुम्ही कागदपत्र चुकवला तर तुम्हाला लाभ घेण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्डाची छायांकित प्रत म्हणजे आपलं रेशन कार्ड जे आहे तर त्यांचा एक फोटो तुम्हाला आता या ठिकाणी झेरॉक्स वगैरे या ठिकाणी आता लागणार आहे। त्यानंतर मतदान ओळखपत्राची जर बघा 18 वर्ष तुमची मुलगी पूर्ण झाली असेल तर तिचं मतदान ओळखपत्र आता या ठिकाणी छायांकित प्रत लागणार आहे। जर 18 वर्ष पूर्ण त्या ठिकाणी झाले नसेल तर काही सुद्धा प्रॉब्लेम नाही। बघा संबंधित शैक्षणिक टप्प्यासाठी शाळेचा दाखला म्हणजे ज्या शाळेमध्ये आता शिकते ती शाळेचा तुम्हाला या ठिकाणी दाखला लागणार आहे। बघा शाळेचा दाखला तुम्हाला यासाठी आता इथे लागणार आहे। त्यानंतर कुटुंब नियोजित शस्त्रक्रिया प्रमाणपत्र म्हणजे या मुलीला कोणताही या ठिकाणी आजार नाही आहे, याचं शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टरांकडून एक प्रमाणपत्र तुम्हाला कुठेही मिळतं तर ते प्रमाणपत्र तुम्हाला यासाठी आता लागणार आहे। तर बघा अर्ज कसा भरायचा बघा पुढे सविस्तर माहिती तुम्हाला आता समजावून या ठिकाणी सांगत आहे। आता बघा या ठिकाणी रहिवासी आणि बँकेची अट सरकारने काय लावले बघा, सर्वांनी काळजीपूर्वक बघा। या ठिकाणी लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे। बघा तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्येच राहताय का हे सरकार आता बघत आहे। त्यानंतर लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणं बंधनकारक आहे। बघा तुमच्या बँकेचं खातं कुठं कुठं उघडायचं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बघा SBI मध्ये तुमचं खातं असलं पाहिजे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, त्यानंतर महाराष्ट्र बँकेमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे, त्यानंतर पोस्टात खातं असलं तर चालेल, पोस्ट ऑफिसमध्ये खातं आहे का बघा, त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी ज्या बँका आहेत तर त्यामध्ये तुमचं खातं असणं आवश्यक आहे। तर बघा यासाठी उत्पन्नाची मर्यादा सरकारने सांगितल्या फक्त तेवढीच पाहिजे। यासाठी तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं आहे। यामुळे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इथे बघा 1 लाखपेक्षा जास्त नसावे। 1 लाखांच्या वर तुमचं जर उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी आता मिळणार नाही आहे। 1 लाख फक्त तुमचं उत्पन्न या ठिकाणी पाहिजे। आता महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी निर्माण होतोय तो म्हणजे लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कुठे मिळेल। बघा सर्वांनी काळजीपूर्वक आता बघायचं आहे तुम्हाला अर्ज कुठे मिळणार आहे ते सांगतो। बघा लेक लाडकी योजना 2025 साठी आता आवश्यक अर्जाचे फॉर्म आता राज्यातील खालील शासकीय कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत। ते म्हणजे पहिला तुम्हाला उपाय आता अर्ज कुठे मिळणार आहे तर बघा प्रत्येक ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये पहिला तुम्हाला लाभ मिळणार आहे। सोप्या ट्रिक मध्ये अर्ज कसा भरायचा सांगतो पहा पुढे। आता बघा या ठिकाणी जिल्हा कार्यक्रम अधिकारी कार्यालय म्हणजे या ठिकाणी जिल्हा परिषद महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय म्हणजे लाडकी बहीण योजनेचा अर्ज जसा आहे तसाच याचा अर्ज तुम्हाला या ठिकाणी भरावा आता लागणार आहे। विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास कार्यालय, महिला व बाल विकास म्हणलं का ओळखायचं लाडक्या बहिणींना ज्या ठिकाणी पैसे मिळतात तशा स्वरूपामध्ये पैसे मिळणार आहेत। लाभार्थ्यांनी अर्जाचा विहित नमुना या ठिकाणी कागदपत्रासह फॉर्म भरून या ठिकाणी द्यायचा आहे। हा अर्ज अंगणवाडी सेविका भरून देतील, पुढे तो अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांच्याकडे सादर करावा लागेल। म्हणजेच अर्ज प्रक्रिया पूर्ण अंगणवाडी पातळीवरून सुरू होते, त्यानंतर संबंधित अधिकारी याची पडताळणी आता करणार आहेत। म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज जशा प्रकारे भरला होता सेम तशाच प्रकारे तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडून हा अर्ज या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे हा अर्ज भरून घ्या व नक्कीच याचा लाभ घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।